आकाशवाणी नागपूर समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं बस्तर पंडुम उत्सवाचं उद्घाटन केलं। बस्तर पंडुम उत्सवामुळे आदिवासींच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन होतं। बस्तरचे लोक एखाद्या उत्सवासारखं जीवन जगतात असं त्या यावेळी म्हणाल्या। राष्ट्रपतींनी यावेळी बस्तर भागातल्या नक्षली चळवळ विरोधातल्या कारवाईचं स्वागत केलं। नक्षली विरोधात केलेल्या कारवाईमुळे या भागातलं भीतीचं वातावरण संपलं असून विकासाची नवी पहाट उजाडली आहे असं त्या म्हणाल्या। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीनं रितू तावडे यांचं नाव आज जाहीर केलं, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेनं संजय घाडी यांना उमेदवारी दिली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या तर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांच्या उमेदवारीची घोषणा केली। विदर्भ साहित्य संघ ही 103 वर्षांची दीर्घ परंपरा असलेली विदर्भातील ख्यातनाम वाङ्मयीन संस्था आहे। या संस्थेची 2026-2039 ही निवडणूक सध्या अतिशय चर्चेचा विषय झाली असून मनोहरराव म्हैसाळकरांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे। निवडणुकीच्या रिंगणात अध्यक्षपदासाठी 19 आणि कार्यकारिणी सदस्यत्वासाठी तब्बल 111 जण उभे आहेत। क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून स्पर्धेचा तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आता खेळला जात आहे। या सामन्यात अमेरिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 18 षटकांत 7 बाद 128 धावा झाल्या होत्या। हवामान आज नागपूर येथे कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 13.8 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं, तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं 12.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं। याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल। नमस्कार।